नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायलीचे आईबाबा जिवंत असल्यात सत्य अर्जुनकडून कुसुमला समजताच अर्जुन आणि कुसुम या सगळ्या सत्याचा शोध घेणार आहेत आणि अखेर अर्जुन समोर या सत्याचा उलगडा होणार आहे की सायली ही त्याची खरी तन्वी आहे। आता जेव्हा कुसुम आणि अर्जुन दोघेजणही मिळून आश्रमामध्ये जातात त्याच वेळेला आश्रमामध्ये या सगळ्या गोष्टींचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात, म्हणजेच सायलीच्या लहानपणीच्या वस्तू, सायलीचे लहानपणीचे जे ती ड्रॉइंग करायची ते सगळे पेपर किंवा सायलीच्या लहानपणीच्या छोट्या छोट्या गोष्टी यावरून आता अर्जुनच्या लक्षात येणार आहे की ही आपली सायलीच आहे। त्याचप्रमाणे सायलीच गाठोड सापडत नाही म्हणून आता अर्जुन हा लक्षात आल्यामुळे महिप्तच्या रूममध्ये छापा घालणार आहे आणि महिप्तच्या रूममधून ते गाठोड मिळवण्याचा प्रयत्न केल्यानंतर अर्जुन समोर एक भयंकर सत्याचा उलगडा होणार, म्हणजे आपली सायली हीच खरी नवी आहे हे त्याला समजणार आहे। आता हे सगळं कसं घडणार आहे आपण या ट्विस्ट मध्ये पाहूया। मित्रांनो, आतापर्यंत आपण मालिकेत पाहिलं होतं की कुसुम ताई ही सायली अर्जुनला घरी पाठवण्यासाठी म्हणजेच थोडा वेळ फ्रेश होण्यासाठी पाठवण्यासाठी येते आणि मी इथे आहे तोपर्यंत तुम्ही निघा असं म्हणून ती दोघांनाही पाठवते। खरं तर सायलीचा हॉस्पिटलमधून निघायला पाया चालत नसतो, कारण मधुभाऊंची परिस्थिती इतकी नाजूक असल्यामुळे तिला खूप काळजी वाटत असते। त्याच वेळेला सायली आणि अर्जुन दोघंजणही आता तिथून निघतात आणि घरी आल्यानंतर सायली खूप वाईट अवस्थेत असते। काही केल्या मधुभाऊंचा चेहरा तिच्या डोळ्यासमोरून जात नसतो, त्यामुळे सायली ही आता रडत असतानाच तिला प्रताप समजवतो की सायली बेटा, अजिबात काळजी करू नकोस, सगळं काही व्यवस्थित होईल। तुला माहिती आहे का की हे सगळं जे काही घडतंय ना ते फक्त आणि फक्त एक वाईट स्वप्न आहे। नक्कीच दिवस उजाडेल, पहाट होईल आणि मधुभाऊ आपले व्यवस्थित होतील। तू नको काळजी करूस, अगं हे तुझं माहेरच आहे, मधुभाऊ हे तुझं माहेर आहे असं तू म्हणतेस ना नेहमी, परंतु आज एक गोष्ट लक्षात ठेव की हेही तुझं माहेरच आहे। तुझी खोली सोडली तर हे देखील तुझं माहेर। ऐकल्यावर आता सायलीला खूपच बरं वाटतं आणि कल्पनाही त्यावेळेला सायलीशी अगदी तुसडेपणाने वागत नाही। सायलीला ती म्हणते की हे बघ, तू चेंज करून ये, तुझ्यासाठी चहा ठेवला आहे, तू फ्रेश आणि तो चहा घे आणि तुझ्यासाठी नाश्ता पण काढून ठेवलाय बिमलने, तो देखील खाऊन घे। अर्जुन तूही खाऊन घे असं म्हणून कल्पना आता तिला थोडासा धीर देते, म्हणजेच तिच्याशी प्रेमाने बोलते। त्यामुळे खरंतर कल्पनाला असं बोललेलं ऐकताना सायलीला खूप बरं वाटतं, कारण या निमित्ताने का होईना कल्पना तिच्याशी प्रेमाने वागते हे सायलीला समजलेलं असतं आणि तिच्या मनात आता जरा कुठेतरी बरं वाटलेलं असतं। तर त्याच वेळेला अर्जुन आणि प्रताप यांनाही थोडं बरं वाटतं की कल्पना थोडी थोडी का होईना नॉर्मल व्हायला सुरुवात झाली आहे। तर इथे आता सायलीला या सगळ्याचा आनंद होतो। सायली स्वतःचे डोळे पुसते आणि ती तिथून रूममध्ये निघते। मग कल्पनाकडे प्रताप पाहतच राहतो, तेव्हा प्रतापला ती म्हणते की असे का बघताय माझ्याकडे, मी काही वेगळं वागते असं मला वाटत नाही, काय ना किती काही झालं तरीही माणुसकी मी सोडलेली नाही, त्यामुळे मी असंच चांगलं वागणार, तुम्हाला काही वाटायचं आहे ते वाटू दे असा प्रश्न ती तिथे सांगते, म्हणजेच उत्तर सांगते आणि तिथून निघून जाते। तेव्हा मग सायली आता किचनमध्ये येते आणि नेहमीप्रमाणे आपल्या कामाला लागलेली असते। तिला थोडसं मन रमाव म्हणून अर्जुनही पुन्हा हॉस्पिटलमध्ये घेऊन जात नाही, तर इथे रविराज जे काही घडलंय त्या प्रकरणाचा, त्या सगळ्या गोष्टींच्या चौकशी करण्यास ठरवत असतो आणि म्हणूनच तो घरीच बसलेला असतो की हे सगळं कसं घडलं, मधुभाऊंवर हा हल्ला कसा झाला हा प्रश्न त्याच्या समोरही असतोच। त्याच वेळेला आता समोरून नागराज येतो। नागराज आल्याबरोबर त्याला अर्जुन त्याला विचारतो, रविराज की काय रे, कुठे गेला होतास तू? तेव्हा तो जरासा गडबडतो आणि मग रविराज म्हणतो की आजकाल मला ना याचं वागणं जरासं संशयास्पद वाटते, कारण हा कुठे जातो काय करतो हे घरात सांगताना जरासा घाबरत असतो। म्हणून रविराज विचारतो की काय विचारतोय मी? नागराज, अरे कुठे गेला होतास तू?
तेव्हा मग तो म्हणतो की हॉस्पिटलमध्ये गेला होतास ना तू. आता नागराज पटकन दचकतो की हॉस्पिटलमध्ये गेलो आणि हे दादाला कसं काय समजलं, म्हणजे दादाला कोणी सांगितलं नाही की काय, किंवा त्याला संशय आलाय की काय असं तो विचारतो. त्यावेळेला मग नागराज म्हणतो की अरे तसं नाही, प्रतिमाला सायलीचा कॉल आला होता की नागराज काका हॉस्पिटलमध्ये आलेले हे सांगायला, म्हणजेच दोघींचं बोलता बोलता बोलणं झालं होतं. तेव्हा आता लगेचच प्रतिमा पण तिथे येते आणि म्हणते की हो ब्र झालं नागराज भाऊजी, तुम्ही तिथे गेला होतात काय ना. खरं तर मी किंवा हे दोघेही आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो नाहीत, परंतु तुम्ही गेलात ते फार खरंच ब्र झालं. आणि रविराजला तरी संशय येतच असतो. रविराज म्हणतो की च्युली पण नागराज तू अचानक तिथे कसा गेला होतास, म्हणजे तिथे काही तुझं जवळपास काम होतं का. तेव्हा मग रविराजला तो म्हणतो की दादा त्याचं काय ना की माझा मित्र पण त्याच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. आता हे ऐकल्यानंतर रविराज राज मित्र कोणते विचारतो, परंतु हे सगळं सांगत असताना नागराजची जरा बोबडी वळते. तो जरा पप करू लागतो, म्हणजे त्याला काहीच कळत नाही की पटकन कुठल्या मित्राच नाव घेऊ. तेव्हाच रविराज आता त्याला पटकन पकडतो आणि रविराज म्हणतो की ठीक आहे, चल ठीक आहे चालेल, मी एक काम करतो, आपण ना उद्या त्या हॉस्पिटलमध्ये जाऊया, म्हणजे कसं आहे ना तू पण ये माझ्यासोबत, तुझा कोण मित्र आहे त्यालाही मी भेटतो आणि शिवाय मधुभाऊंची ही चौकशी केली पाहिजे. सुमन म्हणते की अगदी बरोबर बोललात तुम्ही रविराज भाऊजी, कारण काही झालं तरीही आपल्या व्याहीच लागतात ना ते, म्हणजे प्रिया ही त्यांच्याकडे लहानपणापासून होती आणि त्याशिवाय सायली आणि प्रिया दोघीजणीही हे सगळं, म्हणजे दोघीजणी त्याच्याकडे राहत होत्या म्हणून त्यांच्याकडे आपण गेलं तर पाहिजे. तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे, माणुसकी दाखवावी आणि उपकाराची जाणीव हे कधीही विसरू नये असं सुमन आणि प्रतिमा दोघीजणीही बोलतात. नागराज मनातच घाबरतो की झालंया लोकांचं परत सुरू झालं माणुसकी उपकार वगैरे. अरे तिथे मी काय त्या थेरड्याला भेटायला गेलो नव्हतो, त्या थेरड्याला संपवायचं होतं कायमचं. आता उद्याच प्लॅनिंग होतो त्याला मारण्याचं, परंतु आता हे लोक मला म्हणतात की उद्या माझ्यासोबत तिकडे चल म्हटल्यावर याही मला ते प्लॅनिंग करता येणार नाहीये. काय करायचं, जर हा थेरडा कोमातून बाहेर आला तर तो सगळं माझ्याबद्दल बोलेल की काय, अशी भीती त्याला वाटत असते, म्हणून तो घाबरत असतो. परंतु इथे आता प्रतिमा हे ठरवते की रविराज आपण काही केल्या उद्या जाऊन तिथे त्यांना भेटायचेच आहे, म्हणून ते दोघंजणही आता उद्याचा दिवस ठरवतात. तर सायली आणि अर्जुन हे दोघेजणही घरी असतात. सायली आता नेहमीसारखाच पटकन स्वयंपाक करते आणि स्वयंपाक झाल्यानंतर ती अर्जुनला म्हणते की अर्जुन सर, तुम्ही आता हा डबा आहे तो कुसुमताईसाठी घेऊन जा, म्हणजे ती सकाळीच आपल्या इथे आली आहे ना हॉस्पिटलमध्ये मधुभाऊंजवळ, तर तिने काही तसं बनवलेलं नसेल, शिवाय मी काही खाऊ वगैरे दिलाय, म्हणजे डबा मोठा दिलाय, लहान मुलं असतील ना तिथे म्हणून आश्रमातल्या मुलांसाठीही तो दिलाय. आता सायलीच पुन्हा एकदा तो असा स्वभाव, प्रेमळ स्वभाव पाहून अर्जुन पुन्हा एकदा तिच्या प्रेमातच पडतो, कारण किती काही झालं इतक्या दुःखात असून देखील कुसुमताईचा आश्रमातल्या मुलींचा विचार सायली काही सोडत नाही, यामुळे त्याला खरंच खूप बरं वाटतं. आता अर्जुन हा कुसुमताईला कॉल करतो की ऑल ओके आहे ना, मी आता निघतच आहे. कुसुमताई म्हणते की हो सगळं काही व्यवस्थित आहे, तुम्ही या वेळेला. मग आता अर्जुन हा आश्रमात आलेला असतो आणि आल्यानंतर तो टिफिन, त्याने भला मोठा टिफिन घेऊन आलेला असतो. त्यावेळेला कुसुम म्हणते की ही सायलीपणा नाहीला सांगून कळतच नाही, मी हिला सांगितलं होतं ना की कशाला हे सगळं करत बसायचं. एकतर थली आहे, गेले 1 ते 2 दिवस तिथे हॉस्पिटलमध्येच आहे, बिचारी थकली असेल तर कशाला हे सगळा आटापिटा. तेव्हा अर्जुन म्हणतो की कुसुमताई, तुम्हाला तर माहीच आहे ना सायली कशी आहे, ती स्वतःपेक्षा तिला दुसऱ्यांचा विचार जास्त असतो, म्हणूनच तिने हे सगळं केलं. बरंच हिने तुम्हालाही नाही तर आश्रमातली जी मुलं आहेत त्यांना देखील टिफिन दिले.
कुसुम म्हणते की खरंच साहू ना खरंच इतकी चांगली मुलगी आहे बिचारी, परंतु देव बाबतीतच असं का घडवून आणतो काहीच कळत नाहीये. तेव्हा मग अर्जुन म्हणतो की कुसुम ताई काय झालंय. तेव्हा मग ती सांगते की बिचारी साहू बघा ना, लहानपणी आमच्या आश्रमात आली तेव्हापासून मधुभाऊने तिला खूप जीव लावला आणि त्यानंतर मधुभाऊ अडकल्यानंतर तिने तुमच्याशी कोर्ट मॅरेज केलं, परंतु कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केल्यानंतर तिच्याही आयुष्यात हवाल होतेच. म्हणजे तुम्हालाही माहितीये तिला किती त्रास सहन करावा लागायचा त्या रियाचा त्रास, त्यानंतर तुमच्या घरातला त्रास. सॉरी मी असं बोलते, परंतु तुमच्या घरातही तिला एक प्रकारचा त्रासच होता. तेव्हा मग तो म्हणतो की हो मला माहिती, प्रिया आणि अस्मिताई दोघीजणही खूप छळायचे तिला, पण ती बिचारी सगळं निमूटपणे सहन करायची, परंतु कितीही चुकीचं काहीतरी तिने वागले नाही. प्रत्येकाला प्रेमानेच वागत राहिली ती. याचाच आता त्या प्रियाला पश्चाताप झालाय की नाही माहीत नाही, परंतु नियतीने तिला जेलचा रस्ता दाखवलाय. तर सायली आता अशा प्रकारे भोगतीय. कुसुम म्हणते की हो ना, म्हणजे आता तरी सायलीच्या वाट्याला चांगले दिवस यायला हवे होते, परंतु आता हे नवीनच काहीतरी. मधुभाऊंच हे असं कसं होऊन झालं मला खरंच काही माहीत नाहीये. तेव्हा मग अर्जुन म्हणतो की एक मिनिट कुसुमताई, मला या संदर्भात जरा तुमच्याशी बोलायचं होतं. त्यावर मग लगेच कुसुम म्हणते की काय बोला ना अर्जुन सर. तेव्हा अर्जुन म्हणतो की कुसुमताई तुमच्याकडे आपल्या सायलीचा लहानपणीचा एखादा फोटो आहे का. त्यावेळेला आता कुसुम म्हणते की साऊचा लहानपणीचा फोटो म्हणजे मला तरी आठवत नाहीये. मधुभाऊंनी जर ठेवला असेल तर, परंतु काय झालं अर्जुन सर, हा फोटो तुम्हाला कशासाठी हवाय. तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही ते जरा असंच. त्यावेळेला मग आता लगेच अर्जुन काही बोलत नाही. तेव्हा कुसुमताई म्हणते की प्लीज अर्जुन सर सांगा काय झालेलं आहे नक्की, कशाचं काय, म्हणजे मला काहीच कळत नाहीये या सगळ्या गोष्टी या कुठपर्यंत. म्हणजे तुम्ही सायलीचा फोटो आता या सिच्युएशन मध्ये का मागताय तुम्ही, प्लीज मला सांगाल का की हे सगळं कशासाठी आणि का हे सगळं. तेव्हा मग आता अर्जुन म्हणायला लागतो की कुसुम ताई खरं तर तुम्हाला टेन्शन द्यायचा हेतू नव्हता, परंतु ना मला असं कळले की सायलीचे आईबाबा जिवंत आहेत. हे ऐकल्यानंतर कुसुमला धक्काच बसतो. ती म्हणते की काय बोलता हे अर्जुन सर, खरंच सायलीचे आईबाबा जिवंत आहेत. खरी आहे का ही गोष्ट, कोण आहे तिचे आईबाबा आणि हे सगळं सायलीला माहीत आहे का. ते काही तसं मला बोलली नाहीये. तेव्हा मग अर्जुन म्हणतो की नाही कुसुमताई, याबद्दल सायलीला काहीही माहीत नाहीये, कारण हे सगळं मधुभाऊंनी सांगितलं होतं. जेव्हा मधुभाऊंवर हल्ला झाला तेव्हा खरंतर हे सगळं त्यांना माहीत होतं आणि हे सगळं त्यांनी अद्वैतला सांगितलं होतं, परंतु तोपर्यंत मधुभाऊ हे शुद्धीवर नव्हते आणि आता ते कोमामध्ये आहेत. नक्की हे सत्य त्यांना माहीत असण्याची शक्यता आहे. म्हणूनच मला एक कळत नाहीये, सायलीचा लहानपणीचा फोटो आपल्याला मिळाला असता तर खरंच बरं झालं असतं, म्हणजे आपण त्या गोष्टीपर्यंत पोहोचलो असतो. फोटो बघितल्यानंतर तेव्हा मग अर्जुनला ती म्हणते की आपण एक करू शकतो, आपण आश्रमात जाऊन काही गोष्टी शोधू शकतो जेणेकरून सायलीच्या पुढच्या गोष्टींचा आपण तपास करू शकतो. त्यावेळेला मग आता अर्जुन चैतन्याला कॉल करतो आणि चैतन्याला तो तिथे मधुभाऊंकडे बोलावून घेतो, कारण मधुभाऊंच्या जीवाला धोका असतो हे आता अर्जुनला माहीत असतं. त्यामुळे काही झालं तरीही चैतन्याला तो व्यवस्थित लक्ष ठेवायला सांगतो आणि नंतर मग स्वतः तो आश्रमात आता कुसुमताई बरोबर जायला निघालेला असतो. आता निघालेला असताना इथे आता अर्जुन म्हणतो की कुसुमताई, आपल्याला आता सगळं व्यवस्थित बघितलं पाहिजे. त्यानंतर कुसुमताई आणि अर्जुन आश्रमात येतात आणि ज्या ठिकाणी मधुभाऊंनी सगळ्या मुलांचे गाठोडे वगैरे ठेवलेले असतात त्या ठिकाणी आता ती जाते आणि म्हणते की हे बघा इथे आहेत सगळ्यांचे गाठोडे, आणि मधुभाऊने इथे सगळ्यांच्या गाठोडे ठेवून दिलेले असतात, म्हणजे कोण लहानपणी कधी आलंय किंवा त्याचा लहानपणीचा फोटो आणि त्याच्या काही वस्तू या त्याच्याबरोबर जेव्हा इथे आश्रमात असताना असतात ते सगळ्या गोष्टी होत्या. मग त्याचबरोबर इथे
आता अर्जुन म्हणायला लागतो की ठीक आहे, मग सायलीच गाठोड शोधूया. त्यावेळेला आता तिथे सगळी गाठोडे असतात, म्हणजे जवळजवळ सगळ्या मुलांची गाठोडे तिथे असतात, परंतु सायलीच गाठोड किंवा तन्वीच म्हणजेच प्रियाच गाठोड तिथे नसतं. मग अर्जुन आणि त्या दोघांनाही संशय आलेला असतो की नक्की हे सगळं काय आहे, हे गाठोड इथे कसं नाहीये, सायली आणि प्रियाचंच गाठोड इथून गायब आहे. याचा अर्थ कुसुमताई तुम्हाला समजतोय का की नक्कीच या दोघींचेही गाठोडे इथे गायब करण्यात आले होते, पण या सगळ्यात नक्की कोणाचा हात आहे असं आता अर्जुन हा विचार करत असतो. आणि तेव्हा त्यावर ती म्हणते की हो, मलाही समजत नाहीये, परंतु एक मिनिट, इथे ना एक छोटी पेटी आहे, त्या पेटीमध्ये अगदी सायलीच्या वगैरे लहानपणीच्या वस्तू आहेत ना, त्या मधुभाऊनी जपून ठेवलेल्या आहेत. मग ते म्हणतात अर्जुन म्हणतो की ठीक आहे, चालेल, त्या वस्तू दाखवा, परंतु इथे कुसुमताईला क्लिक होतं. अर्जुन सर, एका दिवशी ना, म्हणजेच एक दहीहंडीच्या 4-5 दिवस अगोदर मधुभाऊंना जरा अस्वस्थ होते, म्हणजे त्यांच्या डोक्यातून काहीतरी सुरू होतं, परंतु त्यांनी ना मला सांगितलं नव्हतं. त्यांनी अनेक वस्तूंचा असा पसारा करून ठेवलेल्या, आणि मी त्यांना विचारायला गेली असता त्यांनी मला सांगितलं की तू या सगळ्यामध्ये पडू नकोस, म्हणजे मला माझं काहीतरी महत्त्वाचं काम आहे ते करू दे. आता तू मला हे सगळं विचारू नको, मी तुला काय ते नंतर सांगेन, असं मधुभाऊंने खरंतर तिला सांगितलेलं असतं. आणि आता ते सगळं कुसुमला आठवतं. मग कुसुम म्हणते की अच्छा, म्हणजे मधुभाऊंच्या डोक्यामध्ये हे सगळं चालू होतं, तर याचा अर्थ मधुभाऊंना सायलीचे आई बाबा कोण होते हे शोधायचं होतं, त्यासाठी मधुभाऊ हे सगळं करत होते का? परंतु त्यांनी मला तेव्हा एका शब्दाने जरी सांगितलं असतं तरीही आपण काहीतरी केलं असतं ना, पण मधुभाऊने हे सांगितलंच नाही. तेव्हा आता याचीच हळहळ अर्जुन आणि कुसुम दोघांनाही लागलेली असते. तेव्हा मग अर्जुन म्हणतो की हरकत नाही, तुम्ही मला ती पेटी दाखवणार होतात ना, प्लीज स्वतःला सावरा, कारण काही झालं तरी मी हे सत्य शोधेन, तुम्ही नका टेन्शन घेऊ, असं आता तो तिला सांगतो. आणि त्यानंतर मग आता इथे जी पेटी असते ती पेटी कुसुम ही त्याला दाखवायला जाते आणि म्हणते की हे बघा, ही आमची लहानपणीची पेटी आहे आणि या पेटीमध्येच मधुभाऊ सगळ्या गोष्टी ठेवायचे. मग ही लाल रंगाची पेटी म्हणजे आमच्यासाठी अनमोल ठेवा होता असं ती सांगत असते. त्यावेळेला मग अर्जुन म्हणतो की ठीक आहे, ही पेटी बघू. मग त्याच वेळेला ती पेटी आता अर्जुन ओपन करतो आणि ती दाखवते की हे बघा, या आहेत सायलीच्या लहानपणीच्या वस्तू, आणि सायलीच हे आहे ड्रॉइंग्स बुक, आणि मधुभाऊ तेच बुक आहे ना. सत्य वारंवार बघत होते आणि ते त्यांना अगदी म्हणजे असं काहीतरी वेगळंच वाटत होतं, मला कळत नाही मधुभाऊंना त्या बुकवरून काय वाटत होतं. तेव्हा मग अर्जुन ते बुक उघडून बघतो, तर ज्याप्रमाणे त्याची तन्वी लहानपणी चित्र काढायची, अर्जुनच्या सगळ्या बुकवर तिची तशीच चित्र असायची, आणि ते चित्र आता अर्जुनाना पटकन क्लिक होतं की हे चित्र तर तन्वी काढायची. मग हे चित्र सायलीच्या नोटबुकमध्ये कसं काय असं म्हटल्यावर त्याला पटकन लक्षात येतं, आणि मग तो सायलीच्या विषयी सगळ्या गोष्टी विचारू लागतो की ती कशी होती, दिसायला काय होती. तेव्हा सगळं जे काही वर्णन सायलीच कुसुमताई सांगत असते ते सगळं वर्णन सायलीच असून तन्वी सारखं दिसत असतं, म्हणजेच अर्जुनला असं वाटत असतं की हे सगळं जे काही वर्णन आहे ना, ते हुबहुब वर्णन हे तन्वीच करते, म्हणजे माझ्या लहानपणीच्या तन्वी. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की कुसुमताई, तुम्ही आता जे काही सांगितलंत ना, मला खरंच असं वाटलं की मी माझ्या लहानपणीच्या तन्वीबद्दल ऐकतोय, ती पण अशीच होती आणि हे तिचे चित्रण हे पण तीच सारखंच चित्र होतं. तेव्हा मग अर्जुन एका गोष्टीपर्यंत पोहोचतो की याचा अर्थ नक्की मला कोणत्या दिशेने हे सगळी गोष्ट घेऊन जाते. मग कुसुम म्हणते की तुम्ही असं काय बोलताय, म्हणजे सायलीबद्दलच तुम्हाला असं वाटत की तीच तर मी. तेव्हा मग अर्जुन म्हणतो की नाही, आपण अजून या ठोस गोष्टीपर्यंत पोहोचलेलो नाहीये, म्हणून हे सगळं कोणालाही सांगण्यात आणण्यात काहीही अर्थ नाही, म्हणून मी एक काम करतो, मी एक गोष्ट शोधली पाहिजे, ते म्हणजे सायलीच गाठवड. त्याच वेळेला अर्जुनला पटकन क्लिक होतं, म्हणजे जेव्हा तो महिपच्या घरी छापा टाकायला गेलेला होता त्याच वेळेला महिपच्या घरी ते एस आकाराच लॉकेट शोधत असताना त्याच्याच कपाटामध्ये त्याला
एक लाल रंगाच गाठोड जी इथे तुम्ही गाठोडे मला दाखवताय ना तशीच गाठोडे होते म्हणजे मला प्लीज तुम्ही सांगाल का की ते गाठोडे असेच असणार आहेत का तेव्हा मग ते सांगताना लगेच ती म्हणते की हो सगळे गाठोडे असेच साधारणत होते त्यावर आता या सगळ्या गोष्टी घडत असताना अर्जुन विचार करतो की नक्की कशाबद्दल होत हे तेव्हा आता सायलीबद्दल ती सांगते की हे बघा या सायलीच्या लहानपणीच्या वस्तू आहेत जर सायलीना काय करायची जेव्हा सापडली होती तेव्हा अगदी मंदिराच्या शेजारी म्हणजेच बसलेली होती आणि ती कुठल्यातरी अपघातात होती असं वाटत होतं तिचा चेहरा पूर्णपणे काळा काळा झालेला होता मधुभाऊ जेव्हा तिला घेऊन आली तेव्हा बिचारी खूप अशी घाबरलेली होती कुठल्यातरी अपघातात सापडल्यासारखी होती आणि त्यानंतर मग ती आल्यानंतर तिच्या सगळ्या वस्तू होत्या म्हणजेच तिचे हे क्लिप्स वगैरे ती केस तिची मोठी होती आणि केस नेहमी मोकळे सोडायची सगळ्या गोष्टी आता इथे आपल्याच तन्वी बरोबर मॅच होतायत हे अर्जुनला खरंच मनापासून जाणवत असतं म्हणून आता अर्जुन म्हणतो की ठीक आहे हरकत नाही आता ह्या गाठोड्याचा मला शोध घेतला पाहिजे म्हणून आता अर्जुन अगदी दबक्या पावलांनीच महिपच्या बंगल्यामध्ये शिरलेला असतो आणि नंतर महिपच्या बंगल्यामध्ये शिरल्यानंतर तो ते गाठोड आता शोधण्याचा प्रयत्न करू लागतो आणि ते गाठोड शोधण्यासाठी आता महिप्त तिथे नसण त्याच्यासाठी खूप गरजेच असतं जेव्हा तो आतमध्ये जातो तेव्हा महिप्त हा तिथे नसतो म्हणजेच महिप्त असतो पण तो दारू पिऊन पूर्णपणे आता स्वतःच्या नशेतच असतो म्हणून आता काही झालं तरीही महिप्तच्या बद्दल आता आतमध्ये शिरता येईल असं त्याला जाणवत असतं महिप्त हा बेशुद्ध असतानाच अर्जुन तिथून त्याच्या खोलीमध्ये जातो आणि खोलीमध्ये गेल्यानंतर पटकन तिकडे कपाटाचेने जातो आणि कपाटाच्या इथे जाऊन ते कपाट ओपन करतो आणि विचार करतो की काही झालं तरीही इथे मला आता काहीतरी सापडलं पाहिजे मागच्या वेळेला मला जसं साक्षीला एक्सपोज करायचं होतं तसंच आता मला तन्वीच आणि महिप्तच हे सत्य एक्सपोज करावं लागेल म्हणजे प्रियाही याला सामील होती की नाही हे सगळे यातून सिद्ध होईल म्हणून आता हे सगळं जे गाठोड असतं ते गाठोड तो शोधण्यासाठी आतमध्ये जातो आणि कपाटात बघितलं असता सगळीकडे लाल लाल रंगाच्या गोष्टी असतात म्हणून त्याला पटकन त्याच्या नजरेस येत नाही परंतु तो मागे सगळ्या गोष्टी शोधून पाहतो त्याच वेळेला त्याला ते लाल रंगाच गाठवड आता दिसतं आणि मग महिप्त इथे झोपेतच बडबडत असतो की अर्जुन जुभेदार मी तुला सोडणार नाही मी 113% तुझा मर्डर करीन मर्डर अस आता दारूच्याच नशेमध्ये बडबडत असतो अर्जुनला ते सगळं ऐकू येत असतं परंतु अर्जुनच्या लक्षात असतं की तो अजूनही दारूच्या नशेत आहे म्हणूनच तो पटकन आता त्याचे जे गाठोड्यातल्या वस्तू आहेत त्या सगळ्या शोधायला सुरुवात करतो आता तो गाठोड बघतो आणि त्याच वेळेला त्याच्या हाताला ते त्याच रंगाच गाठोड लागलेल असतं म्हणून तो आता ते गाठोडे घेतो आणि महिप्तला अगदी व्यवस्थित चकवा देऊन नसतो तिथून त्याच्या बंगल्याच्या बाहेर निघालेला असतो आणि नंतर निघाल्यानंतर अर्जुन ठरवतो की काही केलं मला हे गाठोड कुसुमताईला दाखवलं पाहिजे आता सायली किंवा कोणालाही याबद्दल काहीही समजता कामा नये म्हणून आता तो ठरवतो की ते गाठोड आहे ते आपण कुसुमताईला जाऊन विचारायचं आणि खरं की खोट ते करायचं तेव्हा मग कुसुमताईकडे आता अर्जुन ते गाठोड घेऊन जातो आणि त्याच वेळेला कुसुमताई म्हणते की अर्जुन सर हे गाठोड तुम्हाला कुठे सापडलं त्यावेळेला अर्जुन सांगतो की कुसुमताई हे गाठोड मला तिथे महिप्तच्या खोलीमध्ये सापडलं मग ती विचार करते की महिप्तच्या खोलीमध्ये हे गाठोड महिपच्या खोलीमध्ये कसं काय गेलं असेल तेव्हा अर्जुन म्हणतो की लागेल या सत्याचाही उलगडा होईलच आपला परंतु मला असं वाटत की कदाचित ना हे गाठोड प्रियानेच जर केलं असेल तर म्हणजेच प्रियाच घेऊन गेली असेल तर तेव्हा मग हे झाल्यानंतर तिचं गाठोड कुठे आहे असा विचार येत असतानाच अर्जुन ते ओपन करतो आणि विचारतो की हा आहे का सायलीचा फोटो तर खरं तर तो प्रियाचा फोटो असतो
मग अर्जुनला ती म्हणते की नाही हो, हा तर सायलीचा फोटो नाहीच आहे, हा तर फोटो आहे तन्वीचा, म्हणजेच प्रिया तिचा फोटो आहे हा. आता असं म्हटल्याबरोबर अर्जुन म्हणतो की काय हा लहानपणीच्या प्रियाचा फोटो आहे? तेव्हा मग ती म्हणते की हो, ही लहानपणीची प्रियाच आहे. मग त्यावर अर्जुन म्हणतो की नाही, हे असं कसं असू शकतो? प्रिया ही म्हणजे तन्वी आहे ना? तन्वीच्या लहानपणीचा फोटो हा जर सापडला असता तर खरंच बरं झालं असतं. तेव्हा आता अर्जुनच्या लक्षात आलेलं असतं की प्रिया ही तन्वी नाहीच आहे, कारण प्रियाचा फोटो हा दुसराच कोणता तरी आहे. याचा अर्थ जी तन्वी आपण शोधतोय ही सायली हीच आपली खरी तन्वी आहे. आता हे सगळं अर्जुन तिला समजावतो की अर्जुन, कुसुम ताई, हा तर तन्वीचा फोटो नाहीच आहे, म्हणजे हा प्रियाचा फोटो आहे. तुम्ही सांगताय ना माझी तन्वी लहानपणी अशी दिसायचीच नाही, तुम्ही आता तिचं जसं वर्णन केलत ना तशीच ती दिसायची. मग आता त्यावर अर्जुनला आणि कुसुमताईला क्लिक झालेलं असतं की याचा अर्थ हे सगळं तन्वीने मुद्दाम घडवून आणलंय, म्हणजेच प्रियाने साहिलीची ओळख घेतली की काय, आणि हे सगळं तिनेच घडवून आणलंय की काय महिपच्या साथीने. आता हळूहळू या गोष्टी या उघड होणार असतात आणि कशाप्रकारे अर्जुन आता सगळ्या पुरावा यानिशी सायली हीच खरीतावी आहे सगळ्यांसमोर आणणार. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.